महायुतीच्या सरकारनं मंदिरांच्या जमिनींच्या बाबत ठरवलेला एक नवा कायदा अनेक ठिकाणी वादाचा मुद्दा बनतोय। याच निमित्तानं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती समोर येते। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमधल्या भ्रष्टाचाराच्या निमित्तानं समोर येणारा तपशील असा सांगतोय की क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशननी हा भ्रष्टाचार समोर आणला आहे। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये कोट्यवधीचा भ्रष्टाचार 2017 ते 2021 या कालावधीमध्ये सदस्यांनी केला असा आरोप आहे। कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे विधी न्याय विभागाकडे या निमित्तानं तक्रारीच्या संदर्भातला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे। याबाबत तक्रारदारांशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये 2017 ते 2021 या कालावधी भ्रष्टाचार झाला आणि त्या भ्रष्टाचाराची पाळंमुळं उकळून काढणारे क्षत्रिय संघाचे मराठा महासंघाचे कार्यकर्ते आहेत। काय सांगाल की बाबा भ्रष्टाचार कशा प्रकारे झाला? 2017 ते 21 मध्ये जी तत्कालीन समिती होती, ज्यामध्ये अध्यक्ष महेश जाधव असतील, कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर असतील, व्यवस्थापक धनाई जाधव असतील, सचिव विजय पवार आणि इतर सदस्य, जी काही तत्कालीन समिती होती त्यांच्या कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाला। त्या संदर्भात 2021 मध्ये कोल्हापुरातील विविध संस्था संघटना आणि आम्ही क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशनच्या वतीने सुद्धा आम्ही तक्रार अर्ज वगैरे दिले होते, कारवाईची मागणी केली होती। त्या अनुषंगाने तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी याची सखोल चौकशी केली। त्यामध्ये त्यांना यामध्ये मोठा गैरव्यवहार भ्रष्टाचार झाल्याचे दिसून आले। त्यामुळे 21ला ही समिती बरखास्त केली। त्यानंतर आम्ही गेले 4-5 वर्ष झाले याचा फॉलोअप घेत आहोत, पाठपुरावा करत आहोत। मध्यंतरीच्या काळात आम्हाला जीवे माराच्या धमकी सुद्धा आल्या, पण त्याबद्दल आम्ही शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आणि आता आम्हाला या 4-5 वर्षाच्या पाठपुराव्यानंतर लढ्यानंतर पहिल्या टप्प्यात आम्हाला आता यश आलेलं आहे। कारण हा प्रस्ताव आणि दोषारोप पत्र विधी न्याय खात्याकडे आता सादर झालेला आहे आणि विधी न्याय खात्यानं अंतिम कारवाईसाठी हा प्रस्ताव आणि दोषारोप पत्रावर कारवाई चालू केलेली आहे। विधी न्याय खात्याकडे प्रस्ताव गेला असं पुढची कारवाई जर झाली नाही तर काय कराल? विधी न्याय खात्याला हा प्रस्ताव पाठवलेला आहे। जर विधी न्याय खात्याने जर हा प्रस्तावावर जर कारवाई केली नाही व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर ह्याचं गांभीर्याने जर लक्ष घातलं नाही व दोषींवर कारवाई केली नाही, सदर आम्ही हे जे PIL आहे हे आम्ही कोर्टात दाखल करणार आहोत। भ्रष्टाचाराची पाळंमुळं जे सखोल आहेत त्याची सखोल चौकशी व्हावी, त्याचबरोबर याच्यावर जर कारवाई झाली नाही तर ही न्यायालयीन लढाई लढली जाईल असंच या कार्यकर्त्यांनी सांगितलं। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।